कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत, राज्यात उद्यापासून निर्बंध शिथिल करण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे. हे निर्बंध कुठे आणि कसे शिथिल होणार आहेत, निर्बंध शिथिल केल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला कशी गती मिळणार आहे, त्याचबरोबर सामान्य माणसालाही कसा दिलासा मिळणार आहे, याविषयी केलेलं विवेचन. श्रोते हो, राज्यात कोविड रुग्णसंख्येतली वाढ आणि उपचाराची सोय ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. निर्बंध उठवताना याच प्रमुख गोष्टींचा विचार केला आहे. प्रत्येक ठिकाणी रोजच्या चाचण्यांमध्ये किती बाधित आढळतात ते सांगणारा पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांसाठी किती बेड रिकामे आहेत हे बघून त्यावर कोविड साथीच्या प्रभावाचा स्तर ठरवला आहे. सर्व जिल्ह्यांचं अशा 5 वेगवेगळ्या स्तरात वर्गीकरण करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या साथीच्या प्रभावाचा स्तर पाहून त्या प्रमाणात इथं किती निर्बंध शिथिल होणार ते ठरवलं जाणार आहे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 5% कमी आणि ऑक्सिजन बेड 25% कमी भरलेले असतील तो आहे पहिला स्तर. पॉझिटिव्हिटी दर 5% कमी पण वापरातल्या ऑक्सिजन बेडची संख्या 25 ते 40% असलेला दुसरा स्तर असेल. पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10% आणि ऑक्सिजन बेडची संख्या 40% जास्त असेल तर तो तिसरा स्तर असेल. पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20% आणि ऑक्सिजन बेडच्या रुग्णांची संख्या 60% जास्त असेल तर तो विभाग चौथ्या स्तरात येईल. आणि ज्या ठिकाणी 20% जास्त पॉझिटिव्हिटी दर असेल आणि 75% जास्त रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असतील तर तो 5वा स्तर ठरवण्यात आला आहे. सुदैवानं आज राज्यातला एकही जिल्हा 5व्या स्तरात नाही. पहिल्या स्तरातील अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यात मॉल्स, खासगी कार्यालयं आणि दुकानांसह इतर सर्व व्यवहार उद्यापासून सुरू होणार आहेत. दुसऱ्या स्तरात हिंगोली आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिथं खासगी कार्यालय आणि दुकानं पूर्ण सुरू राहतील पण मॉल्स आणि चित्रपटगृह केवळ 50% क्षमतेनं सुरू ठेवता येतील. तिसऱ्या स्तरात अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, मुंबई, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, ठाणे, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात खासगी कार्यालय आणि सर्व दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. चौथ्या स्तरात बुलढाणा, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असून इथं जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. आता जिल्हाबंदी नसली तरी अत्यावश्यक कारणासाठी 5व्या स्तरातील जिल्ह्यातून प्रवास करताना ई-पास मात्र बंधनकारक करण्यात आला आहे. परवानगी असलेली कार्यालयं, विवाह समारंभ, अंत्यसंस्कार इत्यादीसाठी उपस्थितीबाबत पहिल्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये मर्यादा असणार नाहीत पण दुसऱ्या ते चौथ्या स्तरापर्यंत ही मर्यादा वाढत जाणारी अशी आहे. प्रत्येक गुरुवारी आढावा घेऊन निर्बंधांमध्ये आवश्यक ते बदल करून ते दर सोमवारी लागू केले जाणार आहेत आणि स्थानिक पातळीवरही निर्बंध शिथिल करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मर्यादित स्वरूपाचा निर्णय घेतला जाणार आहे. श्रोते हो, या निर्बंध शिथिल करण्याबद्दल आरोग्य पत्रकार चैतन्य देशपांडे यांचं मत ऐकूयात. कोरोनाची परिस्थिती आता दिवसेंदिवस एक सकारात्मकरित्या सुधारते आहे. त्यामुळे साहजिकच आपली जी वाटचाल आहे ती अनलॉक कडे आता सुरू झालेली आहे. लॉकडाऊन पासून आपण अनलॉक कडे चाललो आहे. यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने अनलॉक कडे जाण्यासाठी एक एक्झिट स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतो ती तयार केलेली आहे. 5 लेव्हल एक्झिट स्ट्रॅटेजी अशी आहे ती. यामध्ये 2 महत्वाचे निकष ठेवण्यात आले आहे. एक निकष पहिला असा आहे की त्या जिल्ह्यामध्ये एकूण ज्या चाचण्या केल्या जातात त्या चाचण्यांपैकी 5% पेक्षा कमी चाचण्या ह्या पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक यायला हव्या. आणि दुसरा निकष आहे की जिल्ह्यात एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स जे आहेत त्यापैकी 25%हून कमी ऑक्सिजन बेड जे आहे त्या ऑक्युपाय असाव्यात, म्हणजे त्या बेडवरती पेशंट असावेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एकूण जिल्हे आहेत त्यापैकी जवळपास 10 असे जिल्हे किंवा युनिट्स ज्याला म्हणू आपण असे आहेत की जिथे लेव्हल 1 म्हणजे अगदी कमी प्रमाणात ऑक्सिजन बेड ऑक्युपाय आहेत आणि पॉझिटिव्हिटी रेट जो आहे टेस्टचा तो खूप कमी आहे. तर या जिल्ह्यांमध्ये पूर्णतः अनलॉक करण्याचा एक निर्णय शासनाने या जिल्ह्यांना दिलेला आहे. मात्र अजूनपर्यंत अगदी ठराविक काही जिल्हे आहेत या लेव्हल 1 मधले ज्यांनी पूर्णतः अनलॉकचे जे नोटिफिकेशन आहे, सूचना जी आहे, अधिसूचना ती काढली नाही.
याचं कारण असं आहे, जे जिल्ह्याचे जे प्रशासन आहेत, कलेक्टर्स आहेत किंवा शहरांमध्ये जे म्युनिसिपल कमिशनर आहेत, त्यांना अजूनही असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती अनलॉक करून सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्णतः ओपन केल्या तर पुन्हा एकदा कोरोना उचल खाऊ शकतो. शिवाय आपल्याला तिसऱ्या लाटेची भीती अजूनही आहे, अजिबात गेलेली नाही. डॉक्टरांच्या मते, जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये आपण थोडे दिवस हळूहळू वाट बघून स्टॅगर्ड मॅनरमध्ये म्हणजे स्टेप बाय स्टेप एक एक करून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओपन करायला हव्यात. मात्र साहजिकच अनलॉक होणं हे अतिशय आवश्यक आहे, कारण की अनलॉक जर झालं नाही तर आपलं जीवन जे आहे ते सुरळीत होणार नाही आणि आर्थिक जे चक्र थांबलेलं आहे बऱ्यापैकी आता त्याला गती येणार नाही. त्यामुळे 100% अनलॉककडे आपली जी वाटचाल आहे ती सुरू आहे आणि त्या दृष्टीने बनवलेली ही जी योजना आहे, हा जो एक्झिट प्लॅन आहे, हा सुद्धा एक चांगला एक्झिट प्लॅन आहे. मात्र अगदी कमी पेशंट्स ज्या जिल्ह्यात आहेत त्याही जिल्ह्यांमध्ये अगदी पूर्णतः ओपन करून आणि सगळे व्यवहार पूर्णतः आधीसारखे सुरू करणे ही थोडीशी त्यामध्ये रिस्क वाटते आणि अर्थातच ते जो निर्णय आहे तो त्या पर्टिक्युलर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि शासनाला घ्यायचा आहे. त्यामुळे ती एक स्वतंत्रता दिलेली आहे आपल्या राज्य शासनाने आणि जिल्हे तसा निर्णय घेतील. जसं फॉर एक्झाम्पल गोंदिया जिल्ह्याने आताच जस्ट थोड्या वेळापूर्वी नोटिफिकेशन इश्यू केलं, यात त्यांनी सांगितलं आहे की लग्न समारंभ हे फक्त 100 लोकांच्या उपस्थितीत करण्यात यावे. कारण की आपल्याला अनुभव आहे, मागच्या वेळी पहिल्या लाटेनंतर लग्न समारंभाच्या माध्यमातूनच कोरोना पसरला. त्यामुळे अशा प्रकारे ही जी एक्झिट पॉलिसी आहे याचा उपयोग प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या निकषानुसार करावा आणि आपण लवकरच अनलॉककडे अशाच पद्धतीने वाटचाल करावी असा एक यामधनं संदेश जातो आहे. निर्बंध शिथिल केल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, याविषयी अधिक माहिती देत आहेत अर्थतज्ञ अभिजित फडणीस. 2020च्या मार्च महिन्यामध्ये एकदम अनपेक्षित संकट भारतावरती चालून आलं आणि तसंच ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं. ते म्हणजे हे कोविड-19 संकट. नंतर अर्थातच हळूहळू त्यांनी उग्र स्वरूप धारण केलं, पण त्याच्या आधी एक ह्या संकटाची चाहूल लागल्याबरोबर आपल्या देशामध्ये अतिशय धोरणीपणे लॉकडाऊन म्हणजे एक सगळ्यांनी स्वयं प्रेरणेने आपल्याच घरामध्ये थांबणं अशा प्रकारची एक रचना आपल्या देशामध्ये उभी केली. ह्याचं कारण असं होतं की ह्याचा प्रसार ह्या रोगाचा हा झपाट्याने होऊ नये आणि त्यामुळे आपल्याला असं दिसलं की साधारण सप्टेंबरच्या महिन्यामध्ये एक संपूर्ण देशामध्ये एक जास्तीत जास्त 1 लाख एवढे रुग्ण इथपर्यंतच ते सीमित राहिलं संकट आणि नंतर हळूहळू ते परत एकदा ते रुग्णसंख्या घटायला लागली आणि त्यानंतर मात्र एका प्रकारचं थोडंसं शैथिल्य म्हणा किंवा लोकांच्या मनामध्ये आलेला एक थोडासा ह्यापासून आलेला कंटाळा म्हणा, त्यामुळे पुन्हा एकदा लोक वेगाने जे काही पूर्व व्यवहार होते त्याकडे वळली आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये खूप वेगाने ह्याचा पुन्हा एकदा प्रसार झाला आणि आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती हे संकट उभं राहिलं. आज महाराष्ट्रामधल्या मृत्यूंची संख्या ही 1 लाखाच्या जवळपास पोहोचलेली आहे. जगामध्ये जेवढ्या प्रमाणात मृत्यू झाले आपल्याला असं दिसेल की साधारण जगामधल्या मृत्यूंच्या पैकी 37-38 मृत्यूंमागे एक मृत्यू हा महाराष्ट्रातच झालेला आहे. नक्कीच काळजीची ही गोष्ट आहे आणि ह्या सगळ्याचं भान हे आपल्या सरकारने इथे ठेवलं आणि त्यामुळे आपल्याकडे हे पुन्हा एकदा हे लॉकडाऊनची परिस्थिती आणायला लागली. आता आपण त्यातनं हळूहळू बाहेर पडतोय. हे बाहेर पडताना दोन्ही गोष्टींचा नेहमी विचार करावा लागतो कुठल्याही सरकारला. ते म्हणजे उपजीविका आणि लोकांचे जीव वाचवणं. तर अर्थातच पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये म्हणा आणि आताच्याही लॉकडाऊनमध्ये लोकांचे जीव कसे वाचवता येईल ह्याच्याकडे प्राथमिकता दिली गेली. परंतु अर्थातच जेव्हा आपण तसं प्रयत्न करतो त्यावेळेला लोकांच्या उपजीविकेवरती सुद्धा हे दुष्परिणाम होत असतात आणि त्याचं कुठेतरी एक सुवर्ण मध्य साधायला लागतो आणि म्हणून जशी जशी ही लागण आता कमी होते आणि ज्या प्रकारे जेव्हा त्याच्या चाचणी केल्या जातात त्या चाचणीपैकी साधारण जेव्हा 100 माणसांमागे एक 5च्या जवळपास किंवा त्याच्या खाली जिथे जिथे ही क्षेत्र पोचलेली आहेत की जिथे हे रोग लागण झाले असं आपल्या लक्षात येतं, तिथे 5हून जर अधिक असेल तर निर्बंध जास्ती आहेत, 5हून जर कमी असेल तर याचा अर्थ हा रोग हळूहळू प्रसारापासून आपण आता दूर जातोय. अशा भूमिकेमधून हळूहळू हे लॉकडाऊन उठवायला, निर्बंध उठवायला ही सुरुवात केलेली आहे. पण त्याचबरोबर सरकारने धोरणीपणे ह्या सगळ्या जेव्हा निर्बंध उठवताना कशा प्रकारे आपण काळजी घ्यायला पाहिजे, किती काळ ही दुकानं उघडी असतील, कशा प्रकारे रेस्टॉरंट किंवा ज्याला आपण हॉटेल्स म्हणतो
अशा ठिकाणी काय काळजी घ्यायला पाहिजे, असा सगळ्याचा विचार नक्कीच केलेला आहे आणि त्या सगळ्याचं पालन आपण करण्याची आवश्यकता आहे. ही जी दुसरी एक लाट आली ती ओसरते, त्यातनं बाहेर पडतोय म्हणून हे सगळे निर्बंध उठलेले आहेत. याचा अर्थ मात्र असा नाही की संपूर्ण जगातून ह्या रोगाचं पूर्णपणे उच्चाटन झालेलं आहे. अर्थातच आपल्याकडे तर हळूहळू लसीकरण किंवा त्या दृष्टीने जी काही सामग्री आपल्याला उभी करायला पाहिजे त्या दृष्टीने आता गती ही आणली जाते आणि त्यामुळे ह्या ज्या काही काळज्या घ्यायला पाहिजेत त्या काळज्याही घेतल्या जात आहेत. पण त्याचबरोबर लोकांच्या उपजीविकेला पुन्हा एकदा प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. निर्बंध शिथिल केल्यामुळे सामान्य माणसाला हायसं वाटणं स्वाभाविकच आहे. याविषयी शैलेश पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकूयात. राज्य सरकारने जे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे निश्चितच बऱ्याचशा घटकांना दिलासा मिळणार आहे. पण निर्बंध शिथिल करताना ज्या वेळेला जे फायदे मिळणार आहेत तर ते फायदे ज्यांना मिळणार आहेत त्या लोकांनी म्हणजे सर्वसामान्य लोकांनी हा देखील विचार केला पाहिजे की निर्बंध लावण्याची गरज का निर्माण होते. म्हणजे निर्बंध जे आहे तर ते लावण्यामागे काही कारणं असतात की आपला जो संचार आहे तर त्याच्यावर तिथे निर्बंध असणं हे एका प्रकारे आपल्या अधिकारांवरचं अतिक्रमण असलं तरी आता सध्याच्या काळात अशा महाभयंकर विषाणूचा सामना करण्यासाठी त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. पण मग त्यानंतर जर समजा आपल्याला त्या अधिकारांवर अतिक्रमण होऊ नये किंवा ते अधिकार आपले कायम राहावेत असं जर वाटत असेल तर त्यावेळेला आपली कर्तव्य काय आहेत याचासुद्धा सर्वसामान्य लोकांनी विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे यात असं आहे की कर्तव्य साधं आहे आणि ते म्हणजे जे सरकारने सांगितलं किंवा जे प्रशासनाने सांगितलं त्या प्रकारे आपलं वर्तन हे कोविडला आमंत्रण देणारं नाही ना याची जर काळजी घेतली तर निर्बंधांची गरजच नाही. म्हणजे याच्यामध्ये जर सांगितलेलं आहे की मास्क लावायचा आणि तो मास्क नीट लावायचा आहे म्हणजे त्याने नाक आणि तोंड हे झाकलं गेलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे बाहेरची दूषित हवा ही आपल्या नाकामध्ये प्रवेश करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यामध्ये अर्थातच सबबी असता कामा नयेत की मास्कमुळे मला घुसमटल्यासारखं होतं किंवा काय. तर मास्क जसा तुम्ही तो वापरत जाल त्याप्रकारे त्याची सवय होत जाते. आता जर समजा एखादी व्यक्ती पहिल्यांदाच मास्क लावत असेल तर तिला सुरुवातीला त्रास होणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर त्यावेळेला आत्ताच्या काळात तरी जोपर्यंत तुमचं लसीकरण होत नाही आणि लसीकरण झालं तरीही मास्क हा आवश्यकच आहे. त्यामुळे मास्क हा योग्य प्रकारे तो हनुवटीवर किंवा तोंडाच्या आजूबाजूला असा न लावता पूर्ण नाक आणि तोंड झाकेल आणि तुमचं संरक्षण करेल अशा तऱ्हेने तो घट्ट असला पाहिजे आणि त्याला वारंवार हात लावायचा नाही हे सुद्धा त्यामागचा तो एक भाग झालाच. पण मुळात मास्क नीट लावणं तर हा प्रकार आहे. ही शिस्त जी आहे ती शिस्त असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गर्दीची ठिकाणं टाळणं. मुळात गर्दी होण्याचं कारण म्हणजे आपण जास्त करून खरेदी करण्यासाठी करतो तर तेव्हा ती गर्दी होत असते. तर सध्याच्या काळामध्ये जर विचार केला तर आपल्याला गर्दी टाळण्यासाठी आपल्या खरेदीचं पूर्वनियोजन हे करणं गरजेचं आहे. आणि त्यातही आताच्या काळात जर बघितलं तर ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी मिळत असतात आणि ज्यांना ते शक्य आहे आणि ज्यांना ते जमतं किंवा ज्यांना ते चालू शकेल तर त्यांनी त्या पर्यायाचा जरूर विचार केला पाहिजे की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या ऑनलाईन उपलब्ध होत असतील तर त्यावेळेला आपल्याला मॉलमध्ये जाण्याची किंवा बाजारात जाण्याची किंवा इतर ठिकाणी वाटेल तेव्हा जाऊन गर्दी करण्याची ही आवश्यकता नाही आहे. अर्थात काही गोष्टी अशा आहेत तर त्यावेळी तिथे जावं लागतंच. पण मग तिथे तेव्हा तुम्ही जर जात असाल तर तेव्हा हा सुद्धा विचार केला पाहिजे की जर समजा त्या दुकानामध्ये किंवा त्या विक्रेत्याकडे जर आधीच 4-5 माणसं जमा असतील आणखीन आपण जाऊन त्यात भर घालण्याची गरज नाही. थोडा वेळ वाट पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि प्रवास करताना सुद्धा जर शक्य असेल तर आपल्या आजूबाजूला जिथे जागा असेल तर तिथे गर्दी टाळून जर आपण तो प्रवास करू शकत असू तर त्याचा आपण जरूर विचार केला पाहिजे. आणि होईल असं की जे निर्बंध लावायची वेळ येते म्हणजे का तर लोकांचा जो संपर्क आहे तो लोकांशी वाढत जाऊन या विषाणूचा प्रसार होतो तसे निर्बंध लावण्याची गरज होणार नाही. कारण लोक जी आहेत तर त्यांनी स्वतःहून आपल्या कर्तव्यांची जर जाणीव ठेवली भान ठेवलं आणि जर ते योग्य प्रकारे तसे वागायला लागले तर खरोखरच या विषाणूच्या प्रसाराला आळा बसू शकेल. श्रोतेहो, निर्बंध शिथिल झाले तरी करोना अजून गेलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता आणि ती किती मोठी असेल आणि कोणाकोणाला त्रासदायक ठरेल हे येणारा काळच ठरवेल. पण तोपर्यंत तरी आपण सर्वांनीच काळजी घेत जबाबदारीनं वागलं पाहिजे हे निश्चित आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि मनीष कुलकर्णी, निवेदन विकास यादव.